मॅडम, 1869 काय झाले? गण्या, गांधीजींचा जन्म. मॅडम, अगदी बरोबर. तू बस खाली. मॅडम, बंड्या तू सांग, 1872 काय झाले? बंड्या, गांधीजी 3 वर्षाचे झाले. मी पण बसू का? दुसऱ्याच्या बायको शेजारी हक्काने बसण्याची संधी फक्त एस टी महामंडळ देते. त्यामुळे शक्यतो महामंडळनेच प्रवास करा. दारू हे एक असं पवित्र औषध आहे जे तुमच्या मौल्यवान विचारांचं भाषणात रूपांतर करतं. मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो. त्याला सहज विचारले, इथे पूर्व दिशा कुठे आहे रे? त्याने बायकोकडे बोट दाखवले. विषय संपला. कोणत्या पण चंद्राला आपलं बनवण्याच्या आधी हे नक्की बघत चला की त्या चंद्राभोवती किती ग्रह फिरत आहेत. महागाईची झळ कमी करण्याचा जालीम उपाय. बायकोला लागणारा बाजार आईला आणायला सांगा आणि आईला लागणारे साहित्य बायकोला खरेदी करायला पाठवा. एकदा करून बघा, हमखास फायदा होईल. टीप: प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर करणे. हे देवा, मला सिंगल ठेवलंस हरकत नाही, पण सेटिंग तिची होऊन नको देऊस जिच्याशी माझं लग्न होणार आहे. लव्ह मॅरेज म्हणजे शिव्या ते जावई बापूचा प्रवास आणि अरेंज मॅरेज म्हणजे जावई बापू ते शिव्याचा प्रवास. प्रवास आपला आपला. बायकोने ताने मारणे ही एक कला आहे, पण ती ऐकून सुद्धा न ऐकण्यासारखं करणं ती त्यापेक्षा मोठी कला आहे. बायको फोनवर, आज वाद घालण्याची स्पर्धा होती, मी पण भाग घेतला होता. नवरा, अरे वा, मग दुसरी कोण आली?